एका लग्नाची दुसरी गोष्ट। अदरक की चाय बनाई है खास आपके लिए। हमारे इंदौर में तो ना मसाला और अदरक के बिना चाय बनती ही नहीं है। लीजिए गर्मा गर्म कड़क चाय। पप्पा नाही आहेत का घरी? दादा बाहेर गेलाय। पप्पांचा फोन आला होता मला। हां, अर्जंट काम आहे म्हणाले, म्हणून मी तातडीने आलो पळत। येईल तो इतक्यात? मी वाट बघेन त्यांची। आता घर कसं सुनं सुनं वाटतंय ना, राधा नाहीये तर। सही कहा आपने। वो सारा जोश, वो हलल थम गई लगता है। ऐसा ही होता है जब लड़कियां ससुराल चली जाती है। तुम्हा पोरांना नाही करणार पण ते। नाही नाही, कळतंय मला, जाणवतंय मलाही। महसूस कर सकता हूं मैं भी उनकी कमी। बाय द वे, पापा कधी येणार आहेत? ऍक्च्युली मुझे लगता है त्याला थोडासा अजून वेळ लागेल, पण ना त्याला जे तुमच्याशी बोलायचंय ना तेच मलाही तुमच्याशी बोलायचंय। तुम्ही मनमोकळेपणाने बोलू शकता माझ्याशी। काही प्रॉब्लेम आहे का राधाच्या सासरी? तिचा छळ वगैरे होतोय का? क्या? छळ? नहीं, ऐसा कुछ नहीं है। एक्चुअली क्या है ना, मुझे ये पूछना था कि राधाला ऑफिस मध्ये खूप काम असतं का? म्हणजे असं बघा की तिच्यावर खूप प्रेशर आहे का कामाचं? नाही, असं का विचारता? नहीं नहीं, ऐसा कुछ खास नहीं है, पण तुमच्यापासून काय लपवायचं आता? ऍक्च्युली काय माहितीये का, लग्न झाल्यानंतर नवीन जोडप्याने आपल्या कुलदेवतेच्या दर्शनाला जायचं असतं। ही पद्धत आहे आपल्याकडे, और वैसे ही जमे बापू के पास भी है ना। पण काय झालं नेमकं, राधाला सुट्टी मिळत नाही ना ऑफिस मधून, त्यामुळे त्यांना जमतच नाहीये जायला। हे चांगलं झालं। काय चांगलं? नाही म्हणजे तुम्ही मला सांगितलं हे खूप चांगलं झालं। हा, मी बोलतो ना बॉसशी, मी बोलतो, अगदी ठणकावून विचारतो की काय चाललंय हे राधाच्या बाबतीत, हा, तिच्यावर किती कामाचं प्रेशर आहे। मग मी विचारतो, आता यू डोंट वरी, आई एम देयर ऑलवेज फॉर राधा। मुझे पता था, मुझे पता था ये काम आप ही कर सकते हैं। आफ्टर ऑल तुम्ही भाऊ आहात तिचे, और एक भाई ही अपने बहन की रक्षा कर सकता है कि नहीं? तो चला आता मी निश्चिंत झाले। चाय लीजिए। काय ग, तू तयार नाही झालीस? ऑफिसला जायला उशीर होईल ना। मी काय म्हणते, मी करू का काही? हा? मी करू का काही? काय? मी काही करू का? काय तरी बाई, मी तू बोलतेस ऐकायला येत नाही, तरी मिक्सर बंद करायचं काही सुचलं नाही। काय म्हणतेस? हा, मी म्हणत होते की मला काही ऑफिसला जायची घाई नाहीये, तर मग तुम्ही म्हणत असाल तर मी करू का डोसे? अगं तू कशाला? राधा, तुला करायचेत का डोसे? कर, हो कर। माझ्या मेलीच्या लक्षातच येत नाही ग हे। आता हे घर तुझं, हे किचन तुझं, तुला पण इथे काहीतरी करावं असं वाटत असणार। तुला किती आवड आहे ना स्वयंपाकाची, असं मला अगदी मोकळेपणाने सांगत जा हा। आवडेल मला। आत्ता जाऊन सांगते सगळ्यांना। नाही नाही आई, आई कुणी नाही येणार मध्ये, तू एकटी स्वतंत्रपणे कर डोसे। सगळ्यांना जाऊन सांगते आज राधाच्याचे डोसे खायला मिळणार आहेत, सगळे काय खुश होतील। वा वा वा। तिची इच्छा काय असणार की तू फक्त म्हणावंस, इंटरेस्ट दाखवावास, मग तीच तुला म्हणाली असती की अगं नको बाळा, आज तुला ऑफिस आहे ना, एखाद्या रविवारी वगैरे कर। पण
तिला आनंद झाला असता की तू इंटरेस्ट दाखवलास. हे बघ, हे डोशाचं पीठ. हा, हे पीठ आहे डोशाचं. हा, अगं एवढंच नाही, खूप आहे अजून. आपल्याला कुठे एवढंसं पुरतंय. हा बघ, हा तवा आहे, तेल इथे काढून ठेवले वाटून. पण तुला अजून लागलं ना तर हा बघ, हा तेलाचा कावळा पण ना इथे ठेवते जवळच. हा, हे फडकं ना हे ओट्याचं आहे. आणि तुला हात पुसायला फडकं लागेल ग. हा, माहितीये मला, फार स्वच्छतेची आहेस तू. हे घे. आता आणखीन काय देऊ तुला? आई डोसे काढायला प्लेट. हो हो हो, माझ्या लक्षातच नाही. हे बही ताट इथे असतात ना, यातलं घेतलंस तरी चालेल तू. आणि अशी नको करू डोसे, एप्रन घाल तू. हा, अगं तेल बिल उडालं ना तर तुझा छान ड्रेस खराब होईल. हे घे. हो ग, झालं, मी आता पटापट डोसे करायला घेते. अय्या, हे काय सुप्रिया, आज तुला सुद्धा स्वयंपाकघरातनं सुट्टी आहे. म्हणजे आज राधा करणार आहे डोसे. अय्या अय्या हो. अरे वा, मग मजा आहे का माणसाची. कोणाची? अगं घनाची. घनासाठी स्पेशल डोसा करशील ना, बटर डोसा. नाही, घनश्यामला मी साधाच डोसा देईन. बघा बघा वहिनी, बघा आत्तापासून कशी काळजी आहे बघा घनाची. शिस्त लावते त्याला. हो, मला जमलं नाही ते माझी सून करते ना. हे घे, हे तुझ्यासाठी टिश्यू. मी विसरले नाहीये. ऐका ना काकू, काय ग, तुला मदत हवी आहे का काही? अजिबात नाही. तिला काही कोणाची मदत नकोय. तिला एकटीला सगळं करायचंय. हो की नाही ग राधा? हो ना. अगं कर ना मग बिंदास, मी काहीही म्हणणार नाही. हे बघ, हे डाव चमचा याच्यासाठी आणि हे उलट. हा, झाली तयारी. काकू केस बांधून देऊ का? थांब थांब, मध्ये येतील ना. हो, ते नाही लक्षात आलं माझ्या. असं कसं विसरता वहिनी. हे घे, चला, चटणी झालेलीच आहे. ठीक आहे ना ग. एक मिनिट. हा, ही ओतून ठेवली आहे या पातेल्यामध्ये चटणी. ओके. डोसा झाला की झाला. काकू सांगू ना सगळ्यांना? सांगते, सगळ्यांना सांगते. मज्जा आहे आज. राधा, मला खूप छान वाटतंय ग. ऑल द बेस्ट. थँक्यू आई. हाँ बोल बेटा. पप्पा डोसे. अरे इथे घरात काय तू कॅमेरा लावून गेलीस का काय? तुला कसं कळलं मी डोसे करतोय? पप्पा प्लीज गंमत करू नका, मी डोसे करतेय स्वतः खरंच. अगं मी खरंच डोसे करतोय. पण पप्पा तुम्हाला ते येतात आणि मला ते येत नाहीत. मी काय करू सांगा ना प्लीज. तू खरंच डोसे करतेस तिकडे? हो. सांगतो. अरे बापरे. आत्ता पीठ समोर घेऊन उभी आहे पप्पा, सांगा ना काय करू. आधी घाबरू नको. जरा कठीण आहे ते, पण ते होईल आता. म्हणजे मी सांगत जातो तस तसं हळूहळू तू कर. घाबरायचं नाही, कळलं का तुला? हा, पीठ घेतलंयस ना? हो, पीठ आहे. आता पिठामध्ये पाणी घाल. पाणी? कणिक भिजवतो तसं करायचं नाही, घट्ट गोळा नाही करायचा आहे. हा, ते असं सगळं व्यवस्थित पाणी मिक्स कर बरं. एक मिनिट हा पप्पा, 1 मिनिट. सरभरीत व्हायला पाहिजे. हे बघ, हे असं सरभरीत म्हणजे कसं पप्पा? ते पीठ आहे ना, ते पीठ ते असं चमच्यानी असं करून बघ, असं वर. हा, असं जर सरभरीत पीठ झालं असेल ना तर ते असं सर्रकन खाली पडलं पाहिजे. पडतंय पप्पा, खाली पडतंय. हा, ते गेलं की याचा अर्थ पीठ तयार झालं. तवा तापत टाकलाय ना? तवा एक मिनिट. तवा आहे पप्पा, तवा आहे. आता एक कांदा घे, अर्धा काप. पप्पा एक सेकंद पप्पा. एका वाटीमध्ये पाणी घे थोडंसं, त्याच्यामध्ये 4 थेंब तेलाचे टाक. एक मिनिट पप्पा, एक मिनिट. तव्यावर तेल ओतलं आणि कांद्याचं काय करू? आता तो कांदा जो आहे ना, तो कांदा असा पाण्यात भिजव आणि त्या तव्यावर असं फिरव पाणी. ते हा, पुढे केंद्राकडनं बाहेरच्या बाजूला तो फिरवून झाला की चुर्र असा आवाज आला पाहिजे. याचा अर्थ तवा व्यवस्थित तापलेला आहे. चुर्र आवाज ऐकलास ना? पुन्हा एकदा ऐक. आता पीठ घे आणि ते पीठ असं केंद्रावर पहिल्यांदा टाकायचं आणि मग हळू 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 बाजूला घेऊन जा. हा, पुढे
आणखीन एक चमचा घे. पुन्हा तसंच पीठ सोडायचं. आता चमच्यानी हळूहळू वरच्यावर त्याचा गोल करायचा. एक मिनिट पप्पा एक मिनिट पप्पा. तुम्ही बालवर्गाच्या मुलाला PhD चा अभ्यास देताय. मला कळत नाहीये तुम्ही काय सांगताय ते. मला प्लीज मला नीट सांगा मी काय करू ते आता. हा बरं मला एक सांग, कुठपर्यंत आली आहेस तू? मी आता फक्त पिठात पाणी घातलंय आणि पीठ माझ्या पुढ्यात घेऊन मी उभी आहे. अरे बापरे. बरं नाही, आता ते पीठ कालं. हा पप्पा मी तुम्हाला कळवते नंतर डोसे कसे झालेत ते. अगं सगळ्यांना सांगून आले मी राधा डोसे करते म्हणून. महेशराव का त्यांना म्हण माझ्या सुनेच्या हातचे डोसे खायला या इथे ताबडतोब म्हणून. सगळे जण वाट बघतायत ग. बरं बाई जाते हा मी. कर तू. माई तुम्ही कुठे आहात? माई गुड न्यूज फॉर यू माई तुम्हाला काय सांगू मी. त्या कुहू सारखी खिदळतेस काय? माई कारण गोष्टच अशी घडली आहे ना हो की. सावकाश, दीर्घ श्वास घे. दीर्घ. आणि आता काय ते सांग. माई एकदम मस्त घटना घडते आज आपल्या घरात. तुम्हाला माहितीये का काय होतंय ते? अगं असं तार सप्तकात चित्कारू नये. हळू बोल. प्रत्येक शब्द कसा ओठातून अलगद बाहेर पडला पाहिजे. काय? काय ते बोल. माई आज की नाही राधा स्वतः किचन मध्ये जाऊन तिच्या स्वतःच्या हाताने डोसे करतेय. काय सांगतेस? अगं बाई काय सांगतेस? देव पावला रे बाबा, देव पावला. आपली राधा पहिला स्वयंपाक करते. वा 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 वा. आणि ही अशी आनंदाची गोष्ट अशी सांगतेस? काय बघतेस? अगं आनंद झाला की माणसाने असं लपून ठेवता कामा नाही, तो व्यक्त केला पाहिजे. हो आता राधा कशी काय स्वयंपाक करते मला बघायचंय बाई. कशी करते ग ती? मस्त माई, काय चव आहे माहितीये का तिच्या हाताला. अहो ती डबा घेऊन आली होती ना, मी खाल्लाय ना, तिने आणली होती ना बुर्र. ती डबा म्हणजे मला माहित नाही एक्झॅक्टली हाताला कशी चव आहे ते, पण चांगलंच करेल माई, चांगलं करेल ती. माहित आहे मला. त्या दिवशी तिने कुठला पदार्थ आणला होता आणि तुम्ही तो कसा सफाचट केलात. आज पहिला मान डोशाचा माझा, कळलं? माई पण आंबवलेले पदार्थ तुम्हाला चालत नाही ना, त्रास होतो ना तुम्हाला. ते तुमच्या हातचं. माई माझ्या माई. पण राधाच्या हातचं खाल्लं ना तर अजिबात त्रास होणार नाही. जा सरळ जा आणि राधाच्या हातचा डोसा माझ्या ताटात पहिल्यांदा पडेल याची व्यवस्था करा. समजलं? व्यवस्था केली, पण एका अटीवर नाही. कुठली? मी तुम्हाला डोसा आणून दिला ना की मला लगेच एक चॉकलेट द्यायचं. एक का दोन देईन. जा 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 लवकर जा. राधाच्या हातचा डोसा. वा 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 वा. तो क्या करेंगे अभी? काही नाही, आता फक्त एकच उपाय शिल्लक आहे या सगळ्याला. बता. देव आहेत ना देव, ते आता डोशाच्या पिठामध्ये बुडवून ठेवतो मी.
एका लग्नाची दुसरी गोष्ट एका लग्नाची दुसरी गोष्ट अरे याला कोणतरी आवरा. अरे असं वाजवून काही मिळणार नाहीये. कधी एकदा राधा डोसे आणते असं झालंय राव मला आता. तुला ना दिव्या सतत खायची घाई लागलेली असते. अरे पण अरे आज पहिल्यांदा आपल्या घरात ती मुलगी स्वयंपाक करते, थोडा वेळ लागणारच ना. नाही पण जरा जास्तच वेळ लागतो तिला. है ना? मारतो. ये घना, अरे काय करते काही. वल्लभ राधा येईल, तिचे डोसे झाले की ती येईल आणि डोसे आल्यानंतर हावरडासारखे त्याच्यावर तुटून पडू नका. नको. म्हणजे ज्या खास माणसासाठी डोसे बनवले जातात त्याला काहीतरी मिळायला हवं ना. अच्छा. ए घना, याला काय झालंय? अरे करेल ती चांगले डोसे, काय एवढं? मुलगा 10वीच्या परीक्षेला बसल्यावर का टेन्शन मध्ये आहे. अरे घना, राधा पास होईल. मी तर म्हणतो बोर्डात येईल. शेवटी महेशरावांची मुलगी आहे. आणि तू नसशील खाल्लं ना तरी आम्ही तिच्या हातचं खाल्लेलं आहे. काय चव आहे हाताला. तुम्ही कधी खाल्लं रे तिच्या हातचं? बघा त्या दिवशी तू असा सॉलिड डबा आणला होता ना तिने, सुप्रिया तर पार बोट चाटून हावरडासारखी खात होती. ए वर्णन कसली करताय? काय पदार्थ आणला होता त्याचं नाव सांगा ना यार. उकडीचे मोदक. उकडीचे मोदक? राधा उकडीचे मोदक घेऊन आले होते. अरे ठरलं पुढच्या रविवारचा मेनू ठरला. राधाच्या हातचे उकडीचे मोदक. मी कमीत कमी 20 खाणार. 20 फक्त? शक्य हे तुला शोभत नाही ती काय? कमी आहे. कमी आहे. डबल कितीची? दादा तू पैस लाव ना तू. अरे इथे आपल्याला खायला. चला डोसे खायला बसूया ना. काय रे, काय झालं? नाही काय होतंय का तुला? मग अरे राधा गेली ना आता सासरी, मग निवांत राहा की. ती सासरी गेली ह्याच टेन्शन आलंय मला. आता कसलं टेन्शन आलंय? वेडा आहेस तू पंड्या. अरे सासरची लोक इतकी चांगली आहेत, घेतील तिला समजून. चल आपण डोसे खाऊया. सासरची मंडळी चांगली आहेत वगैरे सगळं ठीक आहे, पण डोसे म्हणून जर या मुलीनी त्यांना पिठाचे गोळे खायला घातले तर काय करायचं मला सांग. डोसे बनवतीये ती तिकडे म्हणून आलंय टेन्शन मला. राधा? मग अरे देवा, नाक कट गई हमारी, नाक कट गई. तरी मी तुला सांगत होते लग्न अगोदर मी तिला स्वयंपाकाचा एक क्रॅश कोर्स देते म्हणून, पण ऐकलं नाहीस तू माझं तेव्हा. खेकसलंच माझ्या अंगावर. आता बसल्या काय पोळ्या शिकवतेस तिला? अरे सगळेच काही तुझ्याप्रमाणे सिलेबस प्रमाणे सांगत नाही. बाळा आधी चहा कर, हा, आणि मग पोहे कर, मग कुकर लाव, मग पोळ्या लाट. असं नाही ना करत. झालं ना, सत्यानाश झाला. आता आपल्या कुळाचा उद्धार होणार तिकडे. राधाला पाण्यात बघणार सगळे जण. आत्ताच तू म्हणालीस ना माणसं समजूतदार आहेत म्हणून. अरे हो, पण किती समजून घेतील? त्याला सुद्धा काही लिमिट आहे की नाही? आणि चव तर कळेल की नाही त्यांना? आणि आपल्या राधाबाईंच्या हाताला तर काय वा वा वा, फारच छान चव आहे. छान. बेबी ते सगळं जाऊ दे, आता करायचं काय मला सांग. ओरडू नकोस माझ्या अंगावर, कळलं ना? सांगते काही नाही, मी तिला एक फोन करते आणि सगळे इन्स्ट्रक्शन देते. झालं. फोन नको. का? आजूबाजूला 100 माणसं आहेत तर तिच्या फोनवर धड बोलताही येणार नाही तिला. मग एक काम करूया, तू मस्तपैकी इथे डोसे घाल, मी त्याचे व्हिडिओ शूटिंग करते आणि तिला MMS पाठवून देते. झालं. आहे काय नाही काय? चल चल आणि चल. समजा फोन दुसऱ्याच्या हातात लागला तर? अरे तर काय करायचं मला सांग. तू क्या करेंगे अभी? काही नाही, आता फक्त एकच उपाय शिल्लक आहे या सगळ्याला. बता. देव आहेत ना देव, ते आता डोशाच्या पिठामध्ये बुडवून ठेवतो मी. दादा काय दुसरं काय करणार आपण मला सांग. काय एवढं टेन्शन घेतोयस? कुछ सोचते, रुको. एका लग्नाची दुसरी गोष्ट एका लग्नाची दुसरी गोष्ट राधा झाले ना ग डोसे?
पाणी पिऊनच पोट भरणार का काय? अरे घसा जरा ओला करतो रे. दुपारच्या खाण्याची काय राधा राधा ये ना. डोसे असतील ये ना, का? राधा, Yes. yes. हा? असतील? Yes, yes. डोसे 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 हळू. कुरकुरीत असतात ना डोसे. नवीन टप्पे नाही आहेत ना. टप्पा नाही, डोसाच. थँक्यू थँक्यू. पुढे का? घे घे ना, छान घे. ए ते तुझं आहे रे, खा ना. खा खा. हे लाजतो काय? खा. एका लग्नाची दुसरी गोष्ट. सुख घाली माझ्या दारी पिंगा.